वगैरे नाही विचारणार आहे. मला माहिती आहे तुम्हालाही खूप इमोशनल ओव्हरवेल्मिंग सगळं वाटत असणार आहे. पण आज तुम्हाला यांच्याबद्दल आम्हाला काही सांगायचं असेल किंवा असं काहीतरी यांना सांगायचं असेल जे आपल्याला रोजच्या रोज नाही सांगता येत, तर प्लीज आमच्या बरोबर एक्सप्रेस करा, शेअर करा. नाही, मी तर हिला वादळच म्हणते. आमच्या सेटवरचं वादळ आहे, म्हणजे माझ्या फोन आहे तिचा नंबर वादळ या नावानेच मी सेव्ह केलाय. खरं आल्या वर्षात त्यांनी मला विचारलं की ऐकेल ना माझ्या साक्षी, माझ्या मुठीत असेल ना, मला तुम्हा दोघींची अजिबात काळजी नाहीये, मला बाकीच्यांची काळजी आहे. आता टाळ्या वाजवू नकोस, तू दिसतोस भोळा, पण तू आणि तुझ्या बाबांनी रंग दाखवलेत, त्यामुळे सगळे तोडीस तोड आहेत. त्यामुळे तुम्ही पुण्यात आणि मुंबईत हे करेक्ट आहे. त्यामुळे सगळे धमाल आहेत, त्यामुळे धमाल रंग चढणार आहे निश्चितच तुमच्या आयुष्याला. आणि पहिली माझ्या आणि हिची भेट आहे ती ही जी तुम्हाला आता दिसते माझे जे रडणारी, तर ती खरोखर रडत होती. आणि म्हणलं काय झालं रडायला, एकदम अचानक हमसाहमशी रडायला लागली. मला असा रोल नाही करायचंय, मला 2-2 मुलांची आई नाही व्हायचंय, मला हिरोईनचा रोल करायचंय असंच बोलले तीस. तर म्हटलं अगं सतीश दादांनी काहीतरी तुला विचार करूनच इथे बोलवलं असेल आणि तू हा रोल कर, ही भूमिका कर. आणि त्याचं तिने इतकं सोनं करून दाखवलं. आता आमची मालिका खूप लवकर संपली, पण हिने खूप छान त्याच्यामध्ये रंग भरले होते. यवतमाळची भाषा ती त्याच्यात आणली होती. तिच्या थर्ड वॉलसाठी आम्ही सगळेजण वाट बघायचो आणि ते सगळं स्क्रिप्टिंग ती करायची. ह्याचं मला खूप कौतुक होतं की नुसती टितांग नव्हती, कारण आमच्याकडे साक्षी स्क्वेअर होता, ज्या आत्ता पण माझ्या आजूबाजूला आहेत, आणि खूप त्रास दिला या दोघींनी मला. काय सांगायचं मी, हे असंच चालायचं. मी सांगायचे ना, आपण काम करायला इथे आलोय, दंगा करायला नाही आलोय, त्यात खेळायला, त्या तितक्याच हा गा असं करून परत त्या तसंच वागायचं माझ्या समोर मुद्दामून. पण असं जरी असल्या तरी तितक्याच त्या दोघी प्रेमळ आहेत. तुझं लग्न नसल्यामुळे तुझ्याशी नंतर बोलते, पण ही तितकीच प्रेमळ आहे. यवतमाळ आल्या आल्या माझ्यासाठी काहीतरी गोड खाऊ असायचा, चटण्या असायच्या, आईंच्याची जवसाची चटणी असायची, आणि ते ती आवर्जून आणायची माझ्यासाठी. आणि काहीही झालं, सेटवरती काही झालं, घरी काही झालं, ह्यांच्या दोघांमधलं आमच्यापर्यंत माझ्यापर्यंत फारसं आलेलं नाही. सॉरी, आलं तुमच्यापर्यंत येणारच. तर त्यामुळे तितकीच ही खूप कनवाळू पण आहे, खूप लाघवी आहे. जितकी हे सगळे म्हणतात तापट वगैरे, पण मला ती तापट नाही, ती अल्लड वाटते, जरा अजूनही लहान वाटते ती, पण ती तेवढ्याच ताकदीने पुन्हा मोठी पण होते असं मला जाणवलं आज. आणि हिच्या दहशतीमुळे सगळेजण खूप छान नाचतायत. खरं तर स्टेपचं त्यांना कुणालाच काही टेन्शन नाहीये. ही तिथे बसलीये आणि तिथून ती काय रिॲक्ट करेल आणि नंतर काय आपल्याला खायला मिळेल, त्या भीतीने सगळे इथे नाचतायत आणि त्या भीतीने स्टेप करतायत. मला वाटतं सासू सासऱ्यांनी पण त्याच भीतीने केलं असेल की आता ही इथे काय आपल्याला रिॲक्ट करेल. पण थोडंसं घाबरायला हवं सुनेला, अनुभवावरून सांगते. पण नाही, छान आहे खूप, तुमची जोडी खूप छान आहे. माझ्या सासूबाई म्हणायच्या नेहमी की कदाचित आपल्याच पत्रिका बघून लग्न झालंय तुमचं असं मला वाटतं. हो ना? आणि हे नातं खूप छान असतं, खूप गोड असतं हे नातं. त्याला वेगळं वळण लोकांनी लावलं, आपण नाही लावू. पण खूप छान तुमची अख्खी फॅमिली, आई बाबा सुद्धा, आणि खूप छान तुमची फॅमिली आहे. आणि असेच तुम्ही प्रत्येक बारशाला, डोहाळ जेवणाला, बारशाला, मुंजीला, लग्नाला आम्हाला बोलवत राहा. सगळं 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 तोपर्यंत मी पण खूप छान मजा येते, खूप छान आहे. आणि असेच सगळे हसत राहा, हे असलं हसतच राहणार, खात्री आहे मला. फक्त तुमच्या भिंती आहेत त्या थोड्या आपला साऊंड प्रूफ करून घ्या. घराच्या भिंती तू पण अथर्व साऊंड प्रूफ कर, कळतंय. पण अशीच खूप छान छान हसत राहा, हसवत राहा. आणि
इमोशनल नाही व्हायचं असं म्हणूनही आम्ही सारख्या दोघी जणी रडतोय की खरंच आम्हाला असं वाटतं की आमची एक छान मैत्रीण कर्व्यांकडे चालली. आणि म्हणजे जी आईची भावना आहे तीच खरं तर आमची सगळ्यांची भावना आहे. परत एकत्र निश्चित काम करू, पण जे रोजचं भेटणं होतं ते आता आमचं कमी झालंय. आणि फोनवरनं छळणार तर आहेच मी तिला संसार सुरू झाल्यावर. मी टिप्स देतच राहणार आहे, तुम्ही ऐका किंवा नका ऐकू, मी टिप्स देतच राहणार. ताईचा सल्ला फुकटचाच असतो, तर त्यामुळे अशीच हसत राहा, हसवत राहा. विद्या साक्षीची आणि माझी पहिली भेट, अथर्वची आणि माझी पण पहिली भेट मॉलमध्ये होती. आणि इनऑर्बिट मॉलला आपण भेटलो होतो. आणि तिथे त्या सोशल्सला तिकडे जो मॅन असतो त्याच्याबरोबर तिने डान्स केला होता. तेव्हाच मी समजलं ही क्रेझी मुलगी आहे. आणि सगळे म्हणतात की साक्षी भडकते, लगेच तापटे. पण मी तिची दुसरी बाजू गेले 9 महिने पाहिली आहे. कारण आम्ही दोघी एकत्र ट्रॅव्हल करायचो, दोघी एकत्र जायचो, एकत्र यायचो. अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मानणारी आहे ती. आणि तिची फॅमिली तिच्यासाठी इतकी महत्वाची आहे. म्हणजे काकूवर इतकं भयंकर प्रेम आहे तिचं. या काळात सुद्धा ती मला सांगत होती की कुठलीच काकू इतकं तिच्या पुतणीवर प्रेम करत नाही. ती मला एक किस्सा सांगत होती. ती कॉलेजला असायची, कॉलेजवरून आल्यानंतर काकू तिच्यासाठी जेवायला थांबलेली असायची. ती सांगायची की तू जेवून घे म्हणून. आई नंतर मावशी असं म्हणतात, पण आई नंतर काकू आहे हे ती वारंवार मला सांगत आली आहे. काकांचं प्रेम तिच्यावरचं, काकूचं प्रेम. आणि जेव्हा जेव्हा असं व्हायचं तेव्हा तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी होतं. इतकं तिचं तुम्हा सगळ्यांवर खूप प्रेम आहे. आणि ती भयंकर हळवी आहे, कारण तिच्या माणसांना काही झालेलं तिला चालत नाही. 9 महिन्यात मी 900 वेळा त्यांचे ब्रेकअप्स पाहिलेले आहेत. म्हणजे 1-1.5 महिन्यापूर्वी साकू जाऊ देत, मी नाही करत आता लग्न. म्हणलं ओके. दुसऱ्या दिवशी बोलावलंय अथर्वला, येतोय. हे सगळं मी पाहिलेलं आहे. अतिशय अतिशय गुणी, अतिशय गोड मुलगी आहे ती. आणि मी पहिल्यांदा तिचं कौतुक करत असेन सगळ्यांसमोर. पण हे मी नेहमी म्हणते, कधीच नाही बोलत माझ्याबद्दल एवढं. पहिल्यांदाच ऐकते बाई मी. हो, कारण मला असं नेहमी वाटतं जेव्हा तुम्ही एखादी मालिका करत असता तर खूप काळ एकत्र असता. असं होऊ शकतं तुम्ही एकमेकांच्या प्रेमात पडताय, पण मला असं वाटतं तुम्ही 2 मालिका करा, त्याला 2 मालिका करू द्या. आणि मग जर तुमच्यात प्रेम असेल तर पुढचा तुम्ही डिसिजन घ्या. आणि हे त्यांनी प्रूव्ह केलंय दोघांनी सुद्धा. त्याने 3-4 मालिका केल्या, तिने 3-4 मालिका केल्या. स्टील त्यांच्यात इतकं प्रेम आहे की हे आयुष्यभर प्रेम राहणार. आणि हे लग्न छान टिकणार. यातला गोडवा असाच राहणार, यातली भांडणं अशीच राहावीत असं मला वाटतंय. आणि आमच्यासाठी हा बालविवाहच आहे. ते ती. आणि एक अतिशय चांगली गोष्ट तिच्यामध्ये भयंकर ऍक्सेप्टन्स आहे. म्हणजे चूक, हो माझ्याकडून ही चूक झाली आहे, हे मी केलेलं आहे, इतका भयंकर ऍक्सेप्टन्स आहे. साकू मला हे नाही जमत आहे, मी ह्याच्यासाठी प्रयत्न करेन. आणि इतकी सॉर्टेड आहे की मी यासाठी प्रयत्न नाही करणार. इतका ऍक्सेप्टन्स आहे त्या मुलीमध्ये. आणि ती हे पूर्णत्वाला नेणार. अथर्व, हा चॉईस तुझा अजिबात गणलेला नाहीये, हा कमाल चॉईस आहे. आणि अथर्वचं पण भयंकर प्रेम आहे तिच्यावर. ती म्हणाली की तो पुण्यावरून यायचा मुंबईला, हे मी पाहिलेलं आहे. ती त्यांच्या मीटिंग्स 1:30 वाजेपर्यंत मी पाहिलेल्या आहेत. इतकं सुंदर. आणि म्हणून आज त्यांच्या प्रेमाखातर इतकी सगळी माणसं इथे आहेत. आपल्या आयुष्यात फार मोजकी माणसं असतात ज्यांना वाटतं की या सगळ्यांचं छान व्हावं म्हणून. आणि ही मोजकी माणसं मला इथे सगळी दिसतात. आणि सगळ्यांच्या डोळ्यात त्यांच्याबद्दल प्रेम आहे. आणि हे असंच कायम राहावं. आय लव्ह यू.